छोड़ ऐसी बात में दबा के कळत नाही बंगला बदलला की फाटक बदललं आपलाच बंगला अरे मी खात्रीने सांगू शकतो की आज बंगला गरज बदलले फाटकाची कडी सापडत नाही फाटक सापडलं आपण आज जाऊया आपण आज जाऊया कुठे तिकडे बघ खाली वर चढलो तुला सांगतो दारू पिऊ नको म्हणजे आता मी काय पडलो नाही शांतनू कुठे गाड झोपला असणार दार दरवाजा वाजवतो शांतनू तुम्ही हळू वाजवा हळू तू उठेल रात्री बेरात्री दार वाजवत आलो आलो इतका दार वाजवायची वेळ आणली सुनसुन अरे साला बरं झालं थोड्या वेळातच उघडला दरवाजा नाही तो खडूस मालक आला असता आणि दोन्ही आतरी वाजवायला मिस्टर माने मोठ्या भावाला नावाने हाक मारतो चावत हळू 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 तो शेजारी टकलू कुत्रा आहे ना भुंकट अंगावर येईल टकलू कुत्रा आपण 4 जण या खोलीत राहतो हे त्या टुकलूला कळेल ना शुंतुनो हे इतके दिवस त्या खुळ्याला बनवलं हे त्याला कळेल ना येड्या मी तुम्हाला सांगतो अरे काय ही काय तक्रार करण्याची वेळ आहे काय I say get out! अहो काय चाललंय हे अरे कोण आणली माने कोण माने माने तुम्ही हराम खोर आहात हो. चला चला चालत्या बघा दारू पिऊन माझ्या घरात अरे दादा मिस्टर धनंजय माने तुम्ही इतके हरामखोर असाल असं मला वाटलं नव्हतं. कळलं तुमचं मत. हा पेपर केलं खड्ड्यात. बघा बरोबर बघितलं आता आई म्हणतोस काय हे बघा मी धनंजय माने इथे जातात का इथेच राहतात मी चांगलं ओळखतो ना त्यांना हरामखोर नालायक बेशरम शरम नाही वाटत तुम्हाला तुम्ही 4 जण इथे चोरून राहताय मला माहित नाही असं वाटलं का काय तुम्हाला काल मी तुम्हाला बोलणारच होतो. काही एक बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाही 4 दिवसाच्या आत खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलो आहे मी खोली खाली माफ करा काल आम्ही थोडासा घोटाळा केला. थोडासा घोटाळा म्हणता दारू पिऊन इथे दंग करता वर थोडासा घोटाळा म्हणता मला काही एक ऐकायचं नाही तुम्हाला सांगतोय बघा वडील किचन त्यांना मला माफ करा करा. पुन्हा असं होणार नाही वाटत तर मी भाडं तुम्हाला वाढवून देतो तू थांबणारस का मला बोलायला देणारस का हे बघा तुम्ही किती थापा मारणार अजून मला मी तुमच्या पाया पडतो माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं तुम्ही रस्त्यावर राहा नाही तर गटारात राहा मला काय करायचं आहे तुमच्यासारख्या नालायक कोणक्यांना माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो पण मालक हे बघा मी पोलिसात तक्रार करीन हे बघा माने बरी आठवण झाली तुम्ही ते 70 रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले परत द्या तुमचा डायबिटीज करा खड्ड्यात मी तुम्हाला सांगतोय माने 4 दिवसाच्या आत खोली खाली करा नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय पण मालक आता काय करायचं रे दुसरी जागा शोधायला लागणार आणि काय करणार
मलाही रजा टाकावी लागणार बहुतेक. परशा तू आणि सुद्धा तुम्ही दोघे जागा शोधायला लागा. तूही जागा शोध रे. अरे पण दादा माझा अभ्यास. अभ्यास सांभाळून जागा शोधायची. अरे पण इलाज नाहीये दुसरा. मिस्टर धनंजय माने, जागा सोडायला 2च दिवस बाकी आहेत, लक्षात ठेवा. अरे ए भेंड्या इकडे. अरे हा. अरे तू तर रजेवर आहेस ना. नाही रे, मी या इंग्लंडला भेटायला आलो होतो, पण जागेवर दिसत नाही कुठे तो. अरे तो आत्ताच बाहेर गेलाय, येईल 10-15 मिनिटं. मी 10-15 मिनिटं थांबावं लागणार आता. हा ते तर थांबावच लागणार. माझ्या गैरेजीत काय घोटाळा करून ठेवला नाहीत ना. नाही. आता माझी गोची कराल. नाही रे. हा. मॅडमची तब्येत ठीक आहे ना. हा? नाही म्हणजे सर्दी पडसं खोकलावर काय झालेलं नाही ना. नाही नाही. हा नाही तर म्हणे तुम्हाला मॅडमने बोलवलंय. मला हो. याला असेल, कारण सध्या तो जात्यात आहे आणि मी सुपात आहे. नाही नाही तुम्हालाच बोलवलंय. मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत. बघतोच काय, चल पुढे, मी आलो. बरोबर. काय करून बघतो वरती. माने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही? काम करता का गप्पा मारता? तुम्हाला किती वेळा सांगितलंय, हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही. अहो मॅडम, तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का? अहो मी रजेवर आहे हो, मी तुम्हाला विकली रिपोर्ट कसा काय देणार? अहो मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? कधी सांगणार? तुम्ही मशीन गन सारखा धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात. मग तोंड उडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही? तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी, सॉरी. इट्स ऑल राईट. हा म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का? अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला. प्रेमानं म्हणजे? मी प्रेमा न म्हणालो, प्रेमाचं नाही म्हणालो. सॉरी म्हटलं ना. चुकीच्या प्रायश्चित्ताबद्दल चहा देते. चहा कशाला उगाच? बसा. नाही बसतो. तुम्ही मला बसायला सांगताय? हो. तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय? हो का? थांबा जरा जाऊन येतो. कुठे निघालात? जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो. म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता, आज पश्चिमेला उगवला का काय सांगता येत नाही म्हणून जरा. चहा घ्या. रजा सहज घेतली होती की विशेष काही कारण? विशेष म्हणजे? म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे? तसं काय नाही, म्हणजे आम्ही खूप बघायला तयार आहे, पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना. कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी, म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल, पण तुमच्यासारखी असली तरी काही हरकत नाही. माझ्यासारखी? व्हॉट यू मीन? म्हणजे मिळवणारी, स्वतःचं घर चालवणारी. जाऊ द्या, तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकीने बोललात त्याबद्दल थँक्यू. निघतो मी. चहाचा कप राहिला. अरे इंग्रज कुठेस तू? अरे तू मला शोधतोयस? नाही रे, अजून मी जागेच्या अडचणीत हा? आहे. मागं तुम्हाला ती जागा सांगितली ती गेली काय? नाही 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 मग? त्यांना अजून पाहिजे तसा भाडे करू मिळाला नाहीये. हा. तू जाऊन विचार. कोणाचा बंगला आहे? पाषाण रोडवर आहे, लीलाबाई काळभोर. लीलाबाई काळभोर. नमस्कार. नमस्कार. बसा ना. हा? हो, हो. बस रे. आपण कोण? मी धनंजय माने. या तुमच्या बंगल्यात जागा भाड्याने द्यायची असं कळलं म्हणून आलो होतो. हो, पण माझ्या काही अडचणी आहेत. काय अडचणी? हे पहा, इथं मी आणि माझी मोलकरी तानू आम्ही दोघीच असतो. म्हणजे पूर्वी तशी काही भीती नव्हती, पण आता माझ्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाले. एका डोळ्याचं ऑपरेशन झालंय, दुसऱ्याचं व्हायचंय. ओ, म्हणजे तुमची अडचण होत असणार हे उघडच आहे. हो, म्हणून मला थोडा आधार हवाय. हा. त्यासाठी जे भाडे करू ठेवायचे ते बाई माणसं असलेले. म्हणजे असं, मला एखाद्या सड्याफटीक माणसाला किंवा विद्यार्थ्याला जागा द्यायची नाहीये. हा. अहो, हवा तसा भाडे करू मिळाला नाही म्हणून तर आजपर्यंत ही जागा मी रिकामी ठेवली. हो, ते योग्यच आहे. दुसरं असं बघा, माझा एक पुतणे आहे, तो जसा काही माझ्या अगदी जीवावरच उठलाय, त्याची मला भीती वाटते. त्या दृष्टीने मला आधार हवाय. तुमचं लग्न झालंय का? कारण मला जागा फक्त जोडप्यालाच द्यायची आहे. निघतो आम्ही. तुमच्या अटी कळल्या, विचार करून कळवतो. चला. मला बंगला आवडला बुवा.
बंगला आवडून काय उपयोग आहे का? म्हातारीला जोडपं पाहिजे आणि जागेसाठी लग्नाची धोंड गळ्यात बांधून घेणं आपल्याला नाही परवडणार. एकतर वांदे झाले तिथं. आपलं नशीबच साला खोटं आहे नाही. नशिबाला दोष देण्यात काय अर्थ आहे? धनंजय धन्या ए धनंजय, हे ते बघ, चल लवकर. जागेत काय झालं? आपली मोहीम बोंबलली, ती जागा गेली. आम्ही गेलो होतो तिकडे जागा आहे, पण ती आपल्यासाठी नाहीये. आता एक काम करा, रोजच्या प्रमाणे एकमेकाचं सांत्वन करूया. चला जाऊ दे. थांबा, एक मिनिट मी आलो जरा. इकडे 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 इकडे. अरे बाबा काय झालं तुला? आता सांत्वन करायची गरज नाही. काय झालं? तो बोर्ड बघा, त्या नाटकातला सुरेश जाधव माझ्या ओळखीचा आहे. त्याच्या मामाचे 2 फ्लॅट पुण्यात आहेत. त्याने जर मामाला सांगितलं ना तर नाही म्हणायचं नाही रे बाबा. चला. ठीक आहे, आता काय नकार घ्यायची सवय झालेलीच आहे, आणखीन एक नकार. प्रत्येक ठिकाणी नकार मिळणाऱ्या मुलीसारखी आपली अवस्था झालेली आहे. चला. हे बघा, तुम्ही इथंच कुठेतरी थांबा, मी मेकअप रूम जाऊन त्याला भेटून येतो. काय करतो? दादा, हे बालगंधर्व ना? हा, हे बालगंधर्व. आणि ह्या मिसेस बालगंधर्व. या मिसेस. हळू बोल, लोक मारतील. का काय झालं? अरे, स्त्री भूमिका करणारा एवढा महान कलावंत दुसरा झाला नाही कोणी. मिसेस बालगंधर्व म्हणे. बापरे. ओ काय चला, झालं? मामाची टांग त्याच्या. मामाने दोन्ही जागा विकून टाकल्या बिल्डरला. चला, आजचा दिवसही मातीत गेला. या मातीतूनच नवे अंकुर फुटतात. सगळ्यांचे सगळे प्रयत्न संपले. शंतनूच्या अभ्यासाचा प्रश्न फक्त महत्वाचा आहे. नाईलाजाने आपल्याला हे धाडस करावंच लागणार आहे. परशा, तू, सुधीर, शंतनू, तुम्ही तिघे जण सुग्रास हॉटेलमध्ये थांबा. मी अर्ध्या तासात तुम्हाला येऊन भेटतो. अरे पण धाडस कुठलं सांगितलं तेवढं करायचं? कर रे. चला लवकर, लवकर चला. हे 200 रुपये जागेचा ऍडव्हान्स. मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? हो, म्हणून तर तातडीने आलो ना. बरं झालं बाई, माझी अगदी काळजी मिटली. शक्यतो उद्याच या. यायलाच पाहिजे, गत्यंतरच नाहीये. बरं, खोल्या. ह्या काय या 2 खोल्या, हा? ह्या मी तुम्हाला दाखवते. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे जिकडे. काय झालं काय तुम्हाला? आनंद झालाय. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे. लॉटरी लागली वाटतं. अरे हट, लॉटरी नाही लागली. धनंजय माने वगैरे मंडळी आपली खोली सोडून पळून जाते. याच्यापेक्षा दुसरा आनंद जगात असेल काय आज? एवढंच ना? एवढंच नाही, त्यांच्याऐवजी दुसरा भाडेकरू आला ना, त्याच्याकडून जास्त भाडं घेता येईल मला. अरे, नोकरीत प्रमोशन मिळताना मला आनंद झाला नव्हता, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज होतोय. हा? आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे. होय ना? मग त्यावेळी सत्यनारायणाची पूजा घातली तशी पुन्हा घाला. अरे हट, असले असत्य माणसांसाठी सत्यनारायणाची पूजा घालायची? सोडून दे. बरी आठवण झाली. काय झालं? त्यानं एक जुनी केरसुणी दिली होती, ती परत आणली पाहिजे मला. पळवून नेतील लेखाचे. हे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. कहर कहर झाला, कहर. अहो, झालं तरी काय? किरसुणी फेकून दिली का त्यांनी? केरसुणी जाऊ द्या खड्ड्यात. हा धनंजय माने इतका बदमाश माणूस असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. अहो, म्हणजे केलं तरी काय त्यांनी? काय केलं? अहो, परवा दारू पिऊन दंगा केला आणि आता बाया आणून ठेवल्यात, बाया. काय? परमेश्वरा, आणखीन काय काय पाहणं माझ्या नशिबात आहे कुणास ठाऊक. जाऊ द्या हो, नाहीतरी सोडून जाणारच येत ना ते. ही पिढा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या. आले, तुम्हाला लाज लज्जा शरम वगैरे काय आहे का नाही? नाही नाही, जी काय असेल ते आम्ही बरोबरच घेऊन जाणार. तुम्हाला त्याचा काय उपयोग नाहीच आहे. तुम्ही इतके चारित्र्यहीन असाल असं मला वाटलं नव्हतं. दारू तर तुम्ही पिताच,
आता बाया आणून ठेवल्यात. जुगार तो खेळत असणारच. हे बघा मिस्टर विश्वास सरपोतदार, हा. हे तुमच्या तोंडाचं गटार आहे ना, गटार. ते पहिल्यांदा बंद करा. हा. आणि आतल्या त्या बाया नाहीत, हा. आमच्या बायका आहेत बायका. वाटेल त्या थापा मारू नका. अचानक बायका आल्याच कशा? अरे अहो लग्न झालं की बायका येणार नाहीत का? लग्न झालं मला कसं कळलं नाही? तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण? कोण? काका की मामा? हा? नाही मी काय म्हणतो, हा. अचानक लग्न कसं झालं? प्रेमाची भानगड आहे. हा. लग्न करावंच लागलं. वाटलंच होतं मला. आता ओळख करून देतो ना तुमची. हा? या. हे. लांब उभे राहा जरा. ही पार्वती माझी बायको. नमस्कार. ही सुद्धा शंतनूची बायको. नमस्कार. या विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. या या. हा तुम्हाला मी म्हणत होतो ना, तेच हे या घराचे मालक. हेच का ते? त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, मनाने अतिशय चांगले आहेत ते. रिक्षात ठेवलं सामान. हो ठेवलं. हा. ही घ्या तुमची केरसुणी. हा. निघायचं का? चला निघूया बाबा आता. का आता काय? तिन्ही सांजेची वेळ आहे. नव्या नवऱ्या घराबाहेर पडताय. हो ना. कुंकू लावल्याशिवाय मी अजिबात जाऊ देणार नाही. अय्या हो. चला खरं तर ओटीच भरणार होते मी. काय तरी तुमचं. काय तुमची बायको म्हणजे ओटी भरू नका. आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत. तेच म्हणतो मी, वर यायला तांदूळ मध्ये. अगं कुंकू म्हणजे सुवासिनीचा अलंकार. अगं लाजतेस कसली? अच्छा येते आणि मला तुम्हाला पण कुठला मोठा चला जाऊ बाई. चला बायानो, उशीर होतोय. चटकन कुंकू लावा आणि चला लवकर. झालं की. अच्छा येतो. येते येते. तब्येतीची काळजी घ्या, केस गळायला लागलेत तुमचे. मिस्टर माने, निघालात कुठे? डायबिटीसच्या औषधासाठी घेतलेले 70 रुपये टाका अगोदर. काय झालं माहितीये, मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र, तो परवा अपघातात वारला. हो वारला. त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. हो. हा हलकटपणा आहे माने. आता तो वारलाय, हलकटपणा कसला? आणि हे जे काय तुम्ही चालवलंय ना, तो हलकटपणा आहे. तो हलकटपणा आहे. आणि गेले 3 महिने आम्ही तुम्हाला 35 रुपये भाडं देत होते. हळू आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायतात. ते बोला हो. हलकटपणाच्या गोष्टी सांगतायत. बघा तुमचा नवरा कसा तोंडवण करून बोलतोय. निघताय ना? निघतोय ना. कसल्या मेल्या आजकालच्या मुली नमस्कार सुद्धा केला नाही. आज चला नमस्कार करून घेतायत. माझ्यावर कशाला शिरताय? हा. किती झाले रे? हे घे. उतरला एकदाचा. हे, तुम्ही घरंदाज आहात, तेव्हा साड्या वगैरे जरा सांभाळून वागा, समजलं? लोक तुम्हाला विचारणार नाहीत, आम्हाला विचारतील कसल्या बायका केल्या म्हणून. आता तुम्हीच पसंत केलं मग कशाला बोंबलताय? राहत का? मग आता तुला बोंबलतो ना. अरे दादा, हं? काय रे? त्या लीलाबाईला तरी आपण किती दिवस फसवायचं रे? आणि हे सोंग किती दिवस टिकवायचं? अरे पण त्याला आता काही इलाज आहे का? आपल्याला जागेची निकड हे तर खरे, आपण दुसरी जागा शोधतो हेही खरे. हो. अरे काढायला लागतील 2-4 महिने इथं. माझी काही धडकत नाही रे. असं हातपाय काढून चालायचं नाही. एक तर खरंय की आपण त्यांचं काही नुकसान करत नाही, हो. आपण त्यांना लुबाडीत नाही. है ना? काही काळापुरतं आपल्याला नाटक करावं लागणार आहे. अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय? काही नाही, तुम्ही बायका म्हणून इथं वावरायचं. या सुधीरला नोकरी आहे, आपण सरळ सांगायचं की ही सुधा बँकेत नोकरीला आहे. म्हणजे घराबाहेर पडताना तो सुधा म्हणून बाहेर पडेल आणि कुठेतरी कपडे बदलून सुधीर म्हणून नोकरीवर जाईल. मी माझ्या नोकरीची खटपट कशी काय करायची? अरे सगळ्यांनीच घराबाहेर पडून नाही भागायचं बाबा. घरातली करती सवरती बाई तू आहेस, तुला घर सांभाळावंच लागणार आहे. थोरली जाऊ बाई म्हणून तुला काहीतरी करावंच लागेल की नाही? म्हणजे साल्यानो तुम्ही सगळे घराच्या बाहेर आणि मी एकटाच घरात. जा ना बाबा, तू पण बाहेर जा. पण पार्वती म्हणून जा, पारू म्हणजे लोकांना संशय येणार नाही. अरे पण दादा, नो चर्चा, आता नो चर्चा. आणि हे बघा बायानो, तिथं गेल्यावर त्या म्हातारीच्या पाया पडा. नाही तर उभ्या राहिला अशाच. नाही इथूनच तिथे गेल्यावर प्रॅक्टिस. या अगदी वेळेवर आलात. मी तुमचीच वाट बघत होते. यावंच लागलं ना. नमस्कार. तुम्ही मला ओळखताच, हो. मी धनंजय माने हो. आणि हा माझा बायको पार्वती. पाया पडते. आयुष्यमान भव. शालीन आहे, शालीन हो, आहे. हो.
अगदी भक्कम बायको मिळाली हो तुम्हाला. हा ती तिकडची कोल्हापूरची आहे ना, हो व्यायाम का? शाळेत होती. अहो पण तुम्ही आम्हाला आहोत आहो काय म्हणताय? आम्ही तुम्हाला एकदम मुलासारखे. हो ना. तुम्हाला काही मुलं बाळ? हा परमेश्वराच्या मनात असेल तेव्हा. हा माझा भाऊ शंतनू. नमस्कार. माझा धाकटा भाऊ. नमस्कार. आणि ही सुद्धा त्याचा बायको. नमस्कार करते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. वा जोडा अगदी छान शोभतोय हो. तोंडात मारण्यासारखा. हं. सगळ्या जोडप्यांच्या महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं. हो का? ही सुद्धा बँकेत नोकरी करते. अहं. आणि हा शंतनू आहे ना, हा डॉक्टरकीचा अभ्यास करतो. तुझी बायको पण नोकरी करते? घ्या आता सगळ्यांनीच नोकरी करायचं ठरल्यानंतर मग घराकडे कोण बघणार नाही का, असं आहे हो, ना. तेही खरंच आहे म्हणा. याच खोल्या ना आमची. हा, हो सामान नेऊन ठेवू. हो जा ना. तुम्ही आल्यामुळे किती आधार वाटला मला. आम्हालाही आधार वाटला ना. चला येते हा चल का. दोन तासात कंटाळा आला. या बायका जन्मभर साड्या कशा नेसत असतील ना रे. अरे बायकांचा जन्म नको रे बाबा. अरे काय झालं? मी काढू नकोस का? आतमध्ये टोचायला आणि लागला. पटकन कुणीतरी आत आलं म्हणजे मग. अरे बाबा पण ह्या सगळ्या गडबडीत जेवणाचा डबा आणलाय हा. ना, भूक लागली आहे जाम. सॉलिड तुझा? लागले रे. चल टाटा वाटा घे चल. अडले माझं खेट. दादा ही कसली बायको आणून दिलीस मला? हा. पण हुकूम ऐकत नाही म्हणजे काय? तुझं एक बरं आहे रे, तुझी बायको निदान दिसायला तरी बरी आहे. हम्म. मला या रान रेड्याशी संसार करावा लागणार. आणि मला गेंड्याबरोबर करावा लागणार तो. खोलीमध्ये चल. हा? आपली खोली ती आहे ही. येते ना जाऊ बाई. चल सगळं घालून जेवायचा कंटाळ येतो. त्यातलं त्यात जेवण तरी चांगलं आहे. हो ते आहे. डाळ थांब मी बघतो थांब. अरे या 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 या. झाली का जेवण तुमची? नाही बसतच होतो आम्ही. या ना तुम्ही या ना. नाही नाही असू दे असू दे. असू दे. अजून मांडामांड व्हायची असेल ना तुमची. नाही मांडामांड म्हणजे थोडं लोणचं आणलं होतं. कशाला? हा? हा अरे लोणचं आणलं होतं. अरे वा वा वा. लोणचं म्हणजे अगदी माझा जीव की प्राण. हो का? तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही. त्यात आभार कसले मानायचे? नाही. नव्या विराट कोहलीचं स्वागत करण्याची अशीच रीत असते. हे पहा हा. काही लागलं सवरलं तर मला हो सांगायचं. ना. संकोच करायचा नाही. हं? जाऊ बाई लोणचं बनवायला शिकून घ्या मालकीनबाईंकडनं. हो जरूर शिकवेन हो. आणि हे बघा मला मालकीनबाई वगैरे म्हणायचं नाही. हा. सरळ मावशी म्हणायचं. होय मावशी. हं? मी काय म्हणते धाकट्या जाऊ बाई, अहो तुमचं नवीनच लग्न झालंय ना, तेव्हा भाऊजीना घास भरवताना नाव घ्या ना. मला बाई लाज वाटते. त्यात काय मेला लाजायचं? अहो माझं लग्न झालं ना तर पहिले 3 महिने मी यांना रोज 10 वेळा नाव घेऊन घास भरवायची, म्हणून तर असे झाले. आई, भाऊजी तुम्ही सांगा ना नाव घ्यायला. सुधा घे गा नाव. बर बाई घेते. भारतानं आकाशात सोडलं मोठं यान हो. आणि नशिबानं पदरी बांधलं शंतनूचं ध्यान. हं.